जय भारत, मी अमरीन खान. औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचे शहरात आगमन. भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे यथोचित स्वागत सत्कार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना शहांनी केले मार्गदर्शन. गृहमंत्री अमित शहांसोबत जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा. लवकरच निर्णय कळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रावसाहेब दानवे यांनी दिली माहिती. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवण्याची आमरण उपोषणाच्या 9व्या दिवशी उपोषण स्थगित करीत जरांगे पाटलांची घोषणा. जरांगे पाटलांच्या उपोषणास पाठिंबा देत संपूर्ण मुदखेड शहरात कडकडीत बंद. भाजपला शिवसेना ठाकरे पक्षाचा बसला दणका. वैजापूर भाजप नेत्यांसह हजारोंच्या संख्येने नगरसेवक, सरपंच, उपसरपंच पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश. कन्नड अंबाडी प्रकल्प तालुक्यात सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणास पाठिंबा देत जलसमाधी आंदोलन आलेख करण्यात. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनी सरकारी सुट्टी जाहीर करण्याच्या मागणीकरिता क्रांती चौकात अन्नत्याग उपोषण सुरू. 29 सप्टेंबर रोजी संविधान जागर साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत फुले आंबेडकर विद्वत सभेच्या वतीने पत्रकार परिषदेमार्फत देण्यात आली माहिती. सत्यशोधक समाजाच्या वतीने शहरात भव्य रथयात्रेतून काढण्यात आली दिंडी. सर्व वयोगटातील शहरवासियांनी सहभागी होत उत्साहात समताधिष्ठ समाजासाठी दिल्या घोषणा. अपघातग्रस्तांवर उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात 50 खाटांचे ट्रामा सेंटर मंजूर. घाटीच्या अधिष्ठातांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने सत्कार. विटा तालुक्यातील जमिनीचा 7/12 गायरानधारकांच्या नावे करण्याची बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची मागणी. कन्नड तालुक्यात विद्यार्थी व रिक्षा चालकातील शाब्दिक वादाचे रूपांतर झाले हाणामारीत. शिक्षकांच्या विविध मागण्यांकरिता मराठी माध्यम व उर्दू माध्यम शिक्षकांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट धरणे आंदोलन सुरू. विद्यापीठाच्या तंत्रशास्त्र विभागाच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात.